सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडणार आहे. दिनांक 2 मे 2026 रोजी यवतमाळात सायंकाळी 6 वाजता यवतमाळ येथील गोरक्षण मार्गावरील स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार असून कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल किलोर, जिल्ह्याचे पालक न्यायाधीश न्यायमूर्ती विशाल जोशी, न्यायमूर्ती नरेंद्र देशपांडे तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते, उच्च शिक्षण संचालक पुणे डॉक्टर शैलेंद्र देवनोडे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर व नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके हे मान्यवरही उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्या प्रसार मंडळाचे अध्यक्ष तसेच लोकमत मीडिया समूहाचे चेअरमॅन माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा राहणार आहेत. या प्रसंगी यवतमाळ शहरातील नामांकित विधिज्ञ तसेच महाविद्यालयातील निवडणूक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव CA प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉक्टर विनोद मुनोत, ॲडव्होकेट फिरोज मिर्झा मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेची माहिती दरम्यान या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा मंगळवारी दुपारी विधी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. माजी आमदार कीर्ती गांधी व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रकाश चोपडा यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत हा सोहळा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, लोकमतचे जिल्हा व वृत्तप्रमुख किशोर दर्डा तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबतची रूपरेषा, उपस्थित मान्यवरांची माहिती तसेच नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.